ए शुभू, तू खरं सांगतोस ना? कशी वाटली बातमी? खतरनाक ना? अरे माझ्या कानावरती विश्वास बसना झालाय म्हणून विचारतोय. अरे आपल्यासारख्या एका सामान्य गरीब रिक्षावाल्याच्या नोकराच्या घराची स्वतः साहेब नातं जोडतायत. ही केवढी मोठी गोष्ट आहे बाबा. शुभू, आम्हाला चिंता काढ, ती चिंता काढ. तडे घे. म्हणजे हे स्वप्न नाही, खरं आहे. म्हणजे मिनिस्टर साहेबांच्या श्रावणी बरोबर तुझं लग्न. खरंच लई आनंदाची बातमी सांगितली शुभू. कारभारने मी म्हणलं होतं की नाही, हा शुभूच्या आयुष्यामध्ये एक राजकुमारी येणार आहे म्हणून. खरं ठरलं की नाही माझं भविष्य. यावरून कळतं की आपले साहेब केवढे मोठ्या मनाचे आहेत. अगं श्रीमंतीचा जरा बी गर्व नाहीये त्यांना. ते माणसाच्या परिस्थितीला नाही तर माणसाला महत्व देतात बघ. खरं आहे ना? मला तर असं व्हायला नाही. काय झालं? काय काय एवढी एनर्जी आली कुठून? हो, तू माझी कळलं ना तर तुमचं पण आमच्यासारखं असं होईल. लवकर सांग. लई दिवस झाले चांगली बातमी ऐकून. पटापटा बोला. आपल्या शुभूला हा. विश्वंभर साहेबांनी श्रावणी सोबत लग्न करायला परवानगी दिली. बाबू शोभे, थांब तू इथे ये. तू बुरा या मिठी मारा यावर. वा 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 वा, काय खबर दिली आहे. तुम्ही साधा सुद्धा नाही, लय मोठा हात मारला. नशीब काढलं. बघितलं का सासरी बुवा? आता आपण साधं सुद्धा राहणार नाही, डायरेक्ट मंत्री साहेबाचे पाहुणे होणार. हे असं रेटून फिरायचं पूर्ण कोल्हापूर भर. एक विचारू काय? विचार. मी खुश आहे, काय बी विचार. तुम्ही नेहमीच फुल पॅन्टर असते घेऊ? म्हणजे कधीतरी बाहेर जाताना बिताना, कधी बाजारात जाताना हाफ जड्डी घालतेस का? आहे का? कायम फुल पॅन्ट कडक इस्त्री. सासरी बुवा तुम्हाला माहिती, लग्नाच्या आधीपासून. हा तडे ताजीसने विचार, आज सकाळी कुठली भाजी आणली सा? अरे शुभू, काय विचारायलास तू? हे काय भाजी आणायला जातात? त्यांच्याकडे काय एवढा वेळ आहे काय? बिझी पर्सनॅलिटी. तुम्ही भाजी आणायला जात नाही सा, तुम्ही हाफ चड्डी घालत नाही सा, मग सकाळी बाजारात हाफ चड्डी घालून तोंड लपून भाजी आणाय कोण गेलतो? कुणीतरी दुसरा असल. शोभे, ते काय जगात नाही एका चेहऱ्याचे 7 लोक असतात. दुसऱ्याला बघितलं गैरसमज झालाय तुझा. गैरसमज? तुमचा चेहरा विसरू कशी काय बोलायला सा? दाजी, तुम्ही माझ्या पार डोक्यात गेलायसा. तुमचं तोंडच काय, तुमची सावली बी दिसली की नाही तरी बी ओळखीन तुम्हासनी मी. आता मला गप गुमानं सांगा, काय लपवल्यासा? आज पाहिलं वय, आता आठवलं. शोभी, ती काय झालं, घरी होतो, आई म्हणली भाजी घेऊन या, तर रिकामच आहे, गेलो भाजी घ्यायला. आता काय इतके वर्ष आम्ही म्हणतोय कोथिंबीर घेऊन या, आलं घेऊन या बाजारातून. आमच्यासाठी एक कोथिंबीर आलं घेऊन नाही आले तुम्ही. पण आज आई बोलली तर भाजी आणायला गेले. शोभे, उगा हाफ चड्डीवर. शोभे, उगा आवाज चढवू नको. तू सांगतो ना समजावून. अच्छा शोभे, खोलीच चल. मी हात चड्डी पकडून बसली तू. शुभू, मला तुझ्या संगत लई महत्वाचं बोलायचंय. अण्णा, मी लय थकलोय, रांगोळ करून फ्रेश होतो. येतो मग बोलूयात. हा, आलोच. हा श्रावणी. हॅलो शुभू, ऐक ना, मला सांग, तू घरी सांगितलंस का आपल्याबद्दल? आई अण्णा काय म्हणाले? त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना आपल्या नात्याबद्दल? अगं सगळे खुश आहेत. घरातल्या सगळ्यांना तू आवडतेस ग. आई अण्णांना आपलं लग्न मान्य आहे. वा शुभू, मला खूप आनंद झालाय. आणि बरं झालं तू स्वतःच त्यांना सगळं सांगितलंस. आता कुठे माझा जीव भांड्यात पडलाय. बरं ऐक ना शुभू, तू आत्ता मला भेटायला येतोस का? आत्ता? हो आत्ता. कशाला? शुभू,
कशाला म्हणजे मला भेटायचंय तुला, गप्पा मारायच्या तुझ्याशी. ये ना. श्रावणी ऐक ना. आता मी काही ऐकणार नाही. शुभू, मी इतके प्रेमाने बोलवते तुला. प्लीज ये ना रे घरी मला भेटायला. प्लीज. ठीक येतो. ठीक आहे, लवकर ये, मी वाट बघते. काय? शुभ श्रावणीचं लगीन ठरलंय? कधी कधी झालंय मॅडम? कसं ठरलं? एक मिनिट, मला कळना झालंय. म्हणजे श्रावणीचं लगीन शुभ संकट नाही, रुद्रप्रताप सोबत ठरलंय. काय सांगायला सर? विश्वंभर साहेबांनी ठरवलंय? आई शपथ, म्हणजे श्रावणीचा गैरसमज व्हायला लागलाय का तिचं लगीन शुभ संकट ठरलंय? अगं मॅडम, कसली भारी बातमी दिली तुम्ही. एक नंबर. मॅडम, आता या गोष्टीचा फायदा तर घ्यायला लागतो आपल्याला. आता खरी मज्जा येणार आहे बघा. त्या श्रावणीचा भ्रमाचा भोपळा फुटेल का नाही त्याचीच वाट बघायला लागलो मी. एक नंबर मॅडम, एकदम मन ना खुश झालं. बस ठेवतो काय मॅडम? हा. स्वीटे खुश आहेस की? होय. वैशालीचा काटा काढला म्हणून आनंद झालाय. नाही म्हणजे त्याचा आनंद झालाच आहे, पण आता का नाही, मला जरा दुसऱ्याच गोष्टीचा आनंद झालाय बघा. ते वैशालीला कुठल्या माणसानं मारलं सांगा की मला. नाही, मला ना त्या माणसाला भेटायची जरा जास्तच इच्छा झालीये बघा. लवड आहे तू. पण माय नो नेवर. कसे आमचं ना ते टॉप सिक्रेट आहे बाळा, नाही सांगू शकत. पण मला सांगा, आपल्या त्या दुसऱ्या प्लॅनचं काय झालं? हार चोरायचा प्लॅन. शुभूचा बाप हार चोरणार होता, काय झालं त्यांचं विचारलं का? बोललो आम्ही त्याला, मग हार चोरायला नाही म्हणला ती. नाही म्हणला, नकार दिला. आणि मग त्यांनी नकार दिला तर तुम्ही काय करत होतात? हातावर हात ठेवून बसला काय? हो, तुम्ही काहीच का नाही बोललात? आता आपली योजना फ्लॉप झाली तर? शांत बसते का तू? हे बघ, विक्रम गाडगे पाटलाने एकदा शब्द दिला की दिला, त्यो माग हटत नसतोय. मला फक्त हे बघायचं होतं की दौलतराव माझ्या जाळ्यात अडकतात की नाही. जर ते तयार झाले नाहीत तर माझ्याकडे असा मोठा हुकमी पत्ता आहे की दौलतरावांचं वडील सुद्धा लुटायला तयार होतील. यो दौलत आहे की नाही, तो स्वतःच्या हाताने त्यो हार चोरणार, आमच्या पायाशी आणून ठेवणार. हा बघ, तू फक्त, तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त आता बघ, ड्रामा सुरू झालेला आहे. 3री घंटा झालेली आहे बरं का श्विट्टे. शुभ आणि श्रावणी, तुम्हाला हवं तितकं सेलिब्रेशन करून घ्या, कारण हा तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या सुखाचा शेवट असणार आहे. तुम्ही आता बघाच, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य कसं कायमचं काळं पडतंय ते.